नमस्कार सगळ्यांना. रसोई रेग्युलर विथ विनीतामध्ये तुमचं स्वागत आहे. मुलांना संध्याकाळी काहीतरी चटपटीत खावंसं वाटत होतं, म्हणून त्यांना अगदी चटपटीत आणि अगदी झटपट अशी ही भेळ बनवून दिलेली आहे. त्यासाठी ना मी ते एक पातेलं घेतलेलं आहे. त्यामध्ये ना मी ते चुरमुरे घेतलेले आहेत. तर चुरमुरे अंदाजे घेतलेले आहेत तिथे मी. त्यामध्ये खारी बुंदी घेतलेले आहेत, थोडेसे शेव घेतलेले आहेत, ज्याला आपण गाठीसुद्धा म्हणतो, गाठी. आणि इथे मी फरसाण घेतलेले आहेत, बारीक चिरलेली कैरी, बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला टोमॅटो, बारीक चिरलेली काकडी आणि बारीक चिरलेला कोथिंबीर. आणि त्यामध्ये वरून थोडेसे मी हिरवं मूग होतं माझ्याजवळ भिजवलेलं, ते हिरवे मूगसुद्धा घेतलेले. त्यामध्ये थोडंसं लाल तिखट, थोडंसं मीठ. आणि इथे मी चिंच गुळाची चटणी घेतलेली आहे. चिंच गूळ आणि खजूरची चटणी आणि 1 चमचा टोमॅटो सॉस घेतलेला आहे. हे सर्व व्यवस्थित हे छान मिक्स करायचे. अगदी झटपट अशी ही आपली भेळ बनवून तयार होते, बघू शकता तुम्ही. हवं तर तुम्ही ह्यामध्ये शेंगदाणेसुद्धा ॲड करू शकता अजून थोडेसे. अशा पद्धतीने अगदी झटपट आणि चटपटीत अशी आपली ही भेळ बनवून तयार झालेली आहे. आणि वरून थोडेसे मी इथे अजून थोडीशी कच्ची कैरी, कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीर मिक्स करून घेते आणि थोडेसे फरसाणसुद्धा मिक्स करते. तर वरून थोडंसं कांदा घेतलेला आहे, कैरी घेतलेला आहे, कोथिंबीर घेतलेली आहे आणि बुंदी घेतलेले आहेत, खारी बुंदी आणि थोडेसे फरसाण जे शेव आहेत. अशा पद्धतीने आपले अगदी झटपट आणि चटपटीत अशी आपली ही भेळ बनवून तयार झालेली आहे, बघू शकता तुम्ही. मुलांना इतर वेळेत खाण्यासाठी अगदी टाईमपास म्हणून तुम्ही हे भेळ करून देऊ शकता. कसा वाटला तुम्हाला ह्या रेसिपीचा व्हिडिओ? जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला माझ्या मोटिवेशनसाठी लाईक करा आणि भरभरून सबस्क्राईब करा. धन्यवाद.